माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही। माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, बिन मंत्र्याचा राहू द्या आमचा जिल्हा बरं का तुमच्या पक्षाचा, तरी भी लोक खुश होते, नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजितदादालाच मागणार। पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर। राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी आहे, माझी विनंती आहे बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का नाही बघा। आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं आहे, राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर रामनाईक तांडा, अमका तांडा, तमका तांडा, अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता, बंजारा भाऊचा तांडा, रामनाईक तांडा, गोरबांड तांडा, इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी, आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो। हे आमचे बंजारे ऊस तोडायला बाहेर जातात, त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर विमा भरला का नाही? आमदार दाखवला का नाही? मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही? म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस। अरे रग्गेल वागायचं, रग्गेल लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही। आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे। ती औलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे। तू कस काय नाव घ्यायना मी वाट बघतोय। राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही? अजून घेतली नाही, तुम्ही घ्या, आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या। आमचा फुलशेर आहे ना, यांच्या पोराचं नाव आहे शमशेर, मी म्हणत असतो फुलशेर बरं का। मी माझं जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदचे अध्यक्ष, राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली। 40,000 हेक्टर वरती पालम, पूर्णा, जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय? परळीच्या लोकांनी। परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने बीड मध्ये 79,000 हेक्टर सापडले, 79,000 हेक्टर। धाराशिव हा हे धाराशिव मध्ये 3,000 हेक्टर, लातूर मध्ये सापडला 20,000 हेक्टर आता काल परवा। आणि लातूरच्या तरपट्ट्यांनी काय केलंय? लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय, जळगावात भरलाय, वर्ध्यात भरलाय, इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय। एकाच माणसाने 8-8 जिल्ह्यात विमा भरलाय। आता नवीन नवीन कागद पुढे यायला लागले। अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा। आणि दादा क्या हुआ